ओ प्रोफेसर. हो संतोष भाऊ, आलो आलो. काय मुंबईकर कसं येणं केलं? काय नाही, आलो होतो आईची तब्येत बघायला. बर मला 2 दिवस हवा पाणी पण आपलं चेंज होईल. ओके. अरे काय करतोय? डोक्याला नाही बांधलं, नाकाला नाही, तोंडाला नाही, हातात काय घातलं नाही, काय चालवलं तू हे? अहो प्रोफेसर, ही किड मारायचं औषध आहे. चला गडीवर बसून या. अहो प्रोफेसर, औषध मारायला लागतंय हो. आता ही औषध बघा किती ताकदवर आहे. एकदा मारलं ना की सगळे किडे धडच्यावर पडतात बघा. अहो संतोष भाऊ, हे औषध जे मारता ना तुम्ही, फक्त किडा मारण्यासाठीच नाहीये, हे माणसांसाठी पण विष आहे. काय म्हणताय प्रोफेसर? अहो ही तर औषध सगळे शेतकरी वापरतात आणि तो दुकानदार तर म्हटला ही औषध एक नंबर आहे. अरे हे औषध मारतोस ना तू, हे तुझ्या शरीरावर पडतंय आणि ते तुझ्या श्वासांबरोबर तुझ्या शरीरात घुसतंय आणि त्याच्यामुळे त्वचा रोग, कॅन्सर सारखे मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अहो प्रोफेसर, मग ह्यातनं मार्ग काय? जर मी औषध नाही मारलं तर माझं पीक नसेल, माझी पोरं बाळ उपाशी मरतील. मला कळतं संतोष भाऊ, मला तुझी मजबुरी कळते, पण हा त्याचा पर्याय नाही. ही औषधे पाण्यात मिसळून जमिनीत मुरतात. आपण हे विष पिण्यासाठी लावतोय, स्वतःसाठीच केलेली एक आत्महत्या आहे. यात मी काय करू? यात मार्ग काय? मार्ग आहे संतोष भाऊ, सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती? हो, सेंद्रिय शेती आजोबापर्यंत आलेला मार्ग. गायचं शेण, गोमूत्र अर्क आणि निमतेल हे निसर्गाचं देणं आहे. हे शरीराला धोका देत नाही आणि जमिनीला दीर्घकाळ सुपीक ठेवतं. अहो प्रोफेसर, सेंद्रिय शेती करायला वेळ सुद्धा जातो आणि भरपूर खर्च येतो. हो, सुरुवातीचा खर्च असतोय, पण तुझ्या आजारावरून खर्च होण्याचा वाचवतोय ना तुझ्या भविष्यासाठी. तुझ्या मुलांचं भविष्य वाचवतोय आणि बाजारात सेंद्रिय पिकांची किंमत जास्त मिळते. शहरात लोक निरोगी अन्नासाठी जास्त पैसे देऊ इच्छितात. म्हणजे आपलं निरोगी राहणं आणि पिढ्यांचं भविष्य हे सगळं ह्याच्यावरती अवलंबून आहे. अगदी नक्की. ही शेती केवळ पोट भरण्यासाठी नाही, एका सुंदर उद्यासाठी आहे. ठीक आहे प्रोफेसर सर, माझे तुम्ही डोळे उघडले. तुमच्या अंगावर बसून मी नक्कीच याचा प्रयत्न करेन. अरे संतोष भाऊ, मी तुला मदत करेन. एकट्याने नाही तर आपण सगळ्यांनी मिळून जर हे केलं तर आपला गाव आणि आपला देश निरोगी राहील.